तू कधी जॉईन करणार आहे मला विसर्जनाच्या ब्लॉगला प्लीज? यावर्षी मी कदाचित असेन गुड मॉर्निंग मित्रांनो, लेट्स स्टार्ट आवर डे टुडे विथ दिस लुक. ॲक्च्युली हा लुक हाफ चड्डी तर आपण घातलेली आहे बिकॉज आपल्याला तिकडे मोकळं फिरायला भेटेल, पण हा लुक घेतलेला बिकॉज जास्त लोकांनी ओळखलं नाही पाहिजे आणि ते ओळखून मग मला ते एक्सपिरियन्सेस शूट करताना आहेत. बट ऑफकोर्स मला तुम्हाला भेटायला आवडतं, तर आपण भेटूया, पण जास्त वेळ नाही काढू शकत तुमच्याबरोबर बिकॉज शूट करायचं आपल्याला, नंतर एडिट पण करायचं, नाही तर ब्लॉग येत नाही तर तुम्ही शिवाय देता. प्लीज ठीक आहे, लाईक शेअर सबस्क्राईब फटफट चला. सो आपण आलेलो आहे परेल वर्कशॉपमध्ये दरवर्षीसारखं. हा माझा दुसरा वर्ष आहे इकडे आणि यावर्षी कदाचित तिसरा वर्ष असणार आहे विसर्जनाचा. परेल वर्कशॉपमध्ये सगळ्या गणपतीची तयारी वगैरे सुरू आहे. खूप सारे गणपती आहेत. मागच्या वर्षी जेव्हा मी आलेलो तेव्हा खूप लेट आलेलो, चिंतामणीचं आगमन मला भेटलं नव्हतं. यावर्षी पण नाही भेटणार आहे बिकॉज आपण कुठेतरी बाहेर जाणार आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो. आज साहेब, आज काय आहे स्केड्यूल, जरा सांगाल का आगमनाचा? स्केड्यूल बाहेर जायचं आहे आणि मार खायचं आहे. पोलीस, मुंबई पोलीस इज ऑल सेट फॉर वूफ. सुजेश विषय. आज मुंबईतले सगळे मेजर जे चांगले मोठे मंडळं आहेत त्यांचं आज आगमन आहे. आज केतवाडीचा राजा आहे. आज आपला परळमधले म्हणजे बरेच मोठे मोठे नावं आहेत मंडळांची. तर आज शुड आय एक्सपिरियन्स? यू शुड जस्ट सी अँड आय फील की एन्जॉय कर. मोरओव्हर काही इतर हे बोलण्यापेक्षा ते मला वाटतं व्हिज्युअलीज लोकांना दिसू दे. कारण बाहेर असं जनसैलाब ज्याला म्हणतात, द ओशन ऑफ पीपल आहे आणि सगळी यंग मुलं आहेत. बघून पण भारी वाटतं. सगळी यंग मुलं एवढे म्हणजे ॲक्टिव्ह आणि हे आहेत, तर मजा तर येते. तर तो वाला विषय आहे. आणि आलेत मागे बघ. इथे नाही इंस्टाग्राम, यांच्याकडे इंस्टाग्राम नाही, कोण नाही ओळखत. नाही, आपण आलेलो आहे इकडे कारण आपल्याला भूतम सारखी फिल्म एवढी चांगली चालली आहे म्हणून जरा देवाकडे दरवेळी आपण काहीतरी मागतो, तर यावेळी मागायला नाही, यावेळी थँक्यू बोलायला आलेलो आहे. सो इथे पण आणि कदाचित विसर्जनाचा ब्लॉग पण दोन्ही. येस ब्रो. तू कधी जॉईन करणार आहे मला विसर्जनाच्या ब्लॉगला प्लीज? यावर्षी मी कदाचित असेन विसर्जनाचे. मी दरवर्षी पहिला जायचो लालबाग राजाला, पण बिकॉज आता हे सगळं गणपती याच्यात मी जरा अडकला जातो, त्यामुळे आता विसर्जनाला यावर्षी माझा विचार आहे की सो वी विल जॉईन. लेट्स गो बेबी, लेट्स गो. परेल वर्कशॉपच्या आगमनाला थोडा वेळ लागणार होता म्हणून आम्ही बाजूच्या एका वर्कशॉपमध्ये गेलो. काय बोलतो बाई, काय नाव तुझं? माझं नाव सस्मित आहे. आणि आपण कुठे आहोत? आता आपण आहोत निखिल दाच्या कारखान्यात. तिथून चाललो आपण अनिकेत दाच्या कारखान्यात. नाव काय त्या कारखान्याचं? रणसंकुल. सवा. लेट्स गो. हे भाई एकदमच सुमडीतवाला विषय दिसतोय मला इकडून जाताना वगैरे असं मागून, कारण पुढे खूप गर्दी आहे म्हणून. काय पुढे खूप गर्दी आणि पुढे साईड उघडतही नाही. अच्छा, मग नंतर ओपन करणार आहे का जेव्हा बाहेर आगमन होणार? गणपतीसाठी. हो भाई, शॉर्ट विषय. अँड या मूर्तीचे आखणीकार आहेत खेतवाडीचा राजा. केतवाडीचा राजा. Yes, आणि पहिल्यांदा 2026 आणि मी पहिल्यांदा त्याचा आगमन बघतोय. म्हणजे मी खास त्यासाठी आलो आज. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण इतर वेळेस वेळच मिळत नाही धावपळीमुळे, बट आज करण दादा सोनवणे यांच्या निमित्ताने झालेली आहे. थोडी तरी आपल्याला वेगळे ॲक्च्युली इथे जे रूल्स ब्रेक करून आपल्याला भेटतात थँक्स टू प्रशांत आणि त्याची ओळख. ते खूप बाब वाटतं. गणपतीचे ते यू हॅव टू ब्रेक रूल्स. नाही ऑफकोर्स गणपतीच्या इथे ते सगळेच रूल्स ब्रेक मला करतात. वाईट वाटतं त्या बिचाऱ्या मुलांच्या जे साईडला उभे असतात. मी समजू शकतो कारण मला पण पडायचे 100% चान्सेस. तू ओळखलंयस, बाकी कोणी नाही ओळखलं पाहिजे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. सेकंड टॉलेस्ट मूर्ती किती फूट? ही आता 32 फूट असेल. आणि नंबर वरती गेल्यावरती 40 फूट वाटते. ही गोष्ट वेगळी आहे. पण अशी नंबर वन कोणती? नंबर 1 आहे मुंबईचा महाराजा. ती किती फूट? ती मला वाटतं 40पर्यंत नेतात. 40+.
मी या व्लॉगमध्ये कोणत्याही प्रकारची डाउनलोडेड म्युझिक वापरत नाही आहे मुद्दामून, कारण मला तुम्हाला या जागेवरचा जो ऑडिओ आहे, जी एनर्जी आहे, जो माहोल आहे, ग्राउंड रिॲलिटी जी आहे, ती फील करवायची आहे. म्हणजे तुम्ही जगात हा व्लॉग कुठूनही बघाल, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही माझ्याबरोबर या आगमनात तिकडे आहात. परेल वर्कशॉपचे आगमन लेट होत होते म्हणून आपण गणसंकुलला आलो, जिथे आपल्याला हे आगमन भेटलं, जे आपल्याला पुढे घेऊन आलं भारत माताच्या समोर, जिथे आपण काही दिवसांपूर्वीच भूतंबयमचा हाऊसफुल शो एक्सपिरियन्स केला आणि तुमच्या सर्वांबरोबर नाचलो. बिलीव्ह इन मॅजिक इट इज. आणि आपण आता परत आलो आहे परेल वर्कशॉपला, बिकॉज आता इथे खूप साऱ्या गणपतींचं आगमन होणार आहे. जय गणेश देवा माता तेरी पार्वती पिता महादेवा रानी माँ तेरी पार्वती पिता महादेवा अंधनी को आँख देते कोढ़नी को काया अंधनी को आँख देते कोढ़नी को काया वांझनी को पुत्र देते वेदनी को माया. ऑलमोस्ट सगळी आगमन झालेली आहेत, पण ही लोक वाट बघतायत आजच्या शेवटच्या मोठ्या आगमनाची, जी आहे काळा चौकीच्या गणपतीची. हा जो प्रसाद आहे याने मला एक वेगळी सुपर पॉवर दिली, कारण तुमच्यासमोर 10-15 मिनटाचा व्लॉग येतो, पण तो शूट करायला, तो कॅप्चर करायला खूप जास्त पेशन्स, खूप जास्त टाईम लागतो. टाईम म्हणजे 8 तास फक्त. अरे जागा द्या मला, जरा जागा द्या, पुढे जायला. जर आपण आगमन मिस नाही केलंय तर मिरवणूक पण मिस नाही करणार. आणि माझ्यासाठी मिरवणूक म्हणजे ढोल ताशा. लोकांचं लक्ष डायव्हर्ट होऊ नये म्हणून मी सुमडीत टोपी आणि मास्क घालून फिरत होतो, पण तुम्ही एवढे शाणे आहात की तुम्ही त्यात पण मला ओळखलं. पण काही लोकांनी तरीही नाही ओळखलं, कारण त्यांना जेव्हा कळलं की मी आहे तेव्हा ते बोलले, ए भाई बारीक झाला. सो मी पण थोडा शाणा निघालो, पण आता मी शाणा नाही निघालो, बिकॉज मुंबईच्या सम्राटच्या कार्यकर्त्यांनी मला ओळखलं आणि ते बोलले की भाई ट्रॉलीवर जाऊन आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे, सो प्लीज चल. म्हणून मी हाफ चड्डी घालतो, कारण मी कुठेही कसाही पोचू शकतो आणि ते एक्सपिरियन्स करू शकतो आणि ते तुम्हाला दाखवू शकतो. And now it's time for a Dankat tribute to BST bus.
आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. प्लीज 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 लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परेल वर्कशॉपमध्ये चिंतामणीच्या एवढ्या जवळ असून एवढं वाईट वाटतं बिकॉज यावर्षी पण चिंतामणीचा आगमन सोहळा आपल्याला एक्सपिरियन्स करायला नाही भेटणार आहे, कारण आपण कुठेतरी बाहेर जाणार आहे, जे मी सुरुवातीला व्लॉगच्या बोललेलो. पण अजून त्याचं कन्फर्मेशन नाही आलं आहे. सो यावर्षी आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे का पुढच्या वर्षी का कधी, ते आपल्याला आता गणपती बाप्पाच सांगेल. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आज तला वाजता लागा, गो बिलीव मॅजिक.